शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसाठी अधिकाऱ्यांनी दडपशाही केल्यास सहकुटुंब आत्मदहन करणार। दादरमध्ये शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी दांडके घेऊन रस्त्यावर उतरेल, तर अधिकाऱ्यांची पळताभुही केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तसेच धनदांडग्या ठेकेदारांना जगविण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचे कटकारस्थान रचण्यात आले आहे। 12 जिल्ह्यातून या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध होत असून हा महामार्ग बंद केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असा इशारा समितीचे समन्वयक व शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे यांनी केला आहे। तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत जमिनीसाठी अधिकाऱ्यांनी दडपशाही सुरू केल्यास कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा दिला आहे। ते तारदाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात बोलवलेल्या बैठकीप्रसंगी बोलत होते। यावेळी दिगंबर कांबळे पुढे म्हणाले, राज्य शासनाने शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले। तर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी या महामार्गाला आमचा तीव्र विरोध राहणार असून 1 इंचही जमीन देणार नसल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी रणजित पवार, गजानन खोत यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी के.जी. पाटील, धनाजी शिंदे, संजय टेके, दत्तात्रय मांजरे, भाऊसो वास्के, वीरेंद्र पाटील, सदाशिव खोत, प्रवीण खोबरे, अमर पाटील, भुजगोंडा पाटील, विजय मांजरे, भाऊसो चौगुले यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला